तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या जन्माचं काहीतरी हे करून घ्यायला पाहिजे आणि ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे त्या दिवसाला काहीतरी एक वेगळं महत्त्व द्यायला पाहिजे. नाहीतर माणूस येतो आणि जातो, हा शरीर नश्वर आहे, पण जे आपल्या कर्मामुळे जे घडलेले काही कार्य असतात त्या कार्याची जाणीव पिढी दर पिढी लोकांना माहीत असतात. म्हणून त्यावर्षी मी ठरवलं की नाही, चला आपण ह्या काय वेगळं करायचं तर त्याला रक्तदान द्यायचं. आणि मी 1994 पासून जवळपास रक्तदान, मग गाव जवळच्या समजा गोंदियाला एक गंगाबाई रुग्णालय म्हणून आहे, तिथे मी ब्लड बँकेत जाऊन तिथे रक्तदान दिलं 2 वर्षे लगातार. मग नागपूरला आलो, जेव्हा स्ट्रगलिंग लाईफ होती त्यावेळेस सुद्धा मग मी लाईफलाईन ब्लड बँक आहे आणि वेगवेगळ्या ब्लड बँकेत जाऊन मी रक्तदान करायचो. एक प्रसंग मला आठवला, जवळपास 2002-2003ची ती घटना होती. मी रात्रीच्या 12:30 पाऊणच्या सुमारास मी पडोडे हॉस्पिटल चौकातनं माझे सिनियर होते अस्वले मॅडम, त्यांच्या घरून मी निघत होतो आणि मी सायकलनी प्रतापनगर चौकाकडे बजाजनगरला निघाले. प्रतापनगर चौकाच्या जवळ मला एक व्यक्ती स्कूटर घेऊन मला आवाज दिला, त्यांनी दादा दादा रोकना. तेवढ्या अर्ध्या रात्री एखादा व्यक्ती सुनसान सडकेवर जर स्कूटरनी आवाज देत असेल तर माणूस घाबरतो. माझ्याकडे तसं देण्यासाठी काहीच नव्हतं, सायकल होती माझी आणि माझी एक सबनम बॅग होती. मी थांबवली सायकल, त्या व्यक्तीला म्हणजे विचारलो, बोललो. त्यांनी म्हटलं की मेरे पिताजी ॲडमिट है दादा, ब्लड बैंक यहाँ पर कहाँ है, बहुत सीरियस है उनकी तब्येत. तर मग मी ज्या ब्लड बँकेत मी ब्लड द्यायचो, बोले 3-4 ब्लड बैंक में गया लेकिन ब्लड नहीं मिला. तो बोले भैया आप कुछ मदद कर सकते क्या, ब्लड बैंक यहाँ नज़दीक में कहीं है क्या. बोले अभी नागपुर में सारा नागपुर सो चुका है, कोई मदत नहीं कर रहा है. माझ्या लक्षात पटकन आलं, अभ्यंकर नगरला लाईफलाईन ब्लड बँक होती त्यावेळेस. आणि मी लाईफलाईन ब्लड बँकेत मग मी त्यांना माझी सायकल आणि त्यांची स्कूटर, माझ्या स्पीडनं ते आले, तिथे घेऊन गेलो रात्री पाऊणच्या दरम्यान. आणि त्यांना ज्या वर्गाचं ब्लड पाहिजे होतं त्या वर्गाचं ब्लड त्यांना मिळवून दिलं. मी तिथला डोनर असल्यामुळे बँकवाल्यांनी पण मला तेवढ्या रात्री एंटरटेन केलं आणि त्या व्यक्तीला ब्लड मिळालं. त्या खेतान ट्रेडर्सचं, आणि ते व्यक्ती होते खेतान, मिस्टर खेतान, कामठीचे राहणारे होते आणि गांधीबागला त्यांचं हँडलूमचं शोरूम आहे खेतान ट्रेडर्स म्हणून. त्या व्यक्तीला जेव्हा ब्लड मिळालं त्यांच्या बाबांचं आयुष्य म्हणजे प्राण वाचलं. खऱ्या अर्थानं माझी त्यांची मग नंतर मित्रता झाली, माझ्या व्यवसायात पण मला त्यांनी मदत केली. तेव्हापासून मला लक्षात आलं की खऱ्या अर्थानं आपण जे कार्य करतोय ह्या कार्याच्या माध्यमातून इनडायरेक्टली पद्धतीनं का होईना डोळ्यांची आणि दातांची तपासणी अशा विविध प्रकारच्या ह्या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो. आणि मला दरवर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळतो. दरवर्षी जास्तीत जास्त लोक ह्या दिवशी या शिबिराचा फायदा घेण्यासाठी येतात. आणि ह्या वर्षी मला आनंद वाटतं की जवळपास सकाळपासून 300-400 लोकांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे. जवळपास यावर्षी आम्ही 60-70 लोकांना मोफत चष्मे दिलेले आहे आणि नंबरचे चष्मे दिलेले आहे. त्याच्यानंतर जवळपास 25 लोकांनी आतापासून सकाळपासून रक्तदान दिलेलं आहे. तर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरनं जाताना सुद्धा लोक आपल्या गाड्या थांबवले, काही ऑटोवाल्यांनी आपले ऑटो थांबवले आणि चष्मे, आपले डोळे तपासणी केले आणि त्यांनी चष्मे वापरले. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरोखर पाहण्यासारखा होता. तर खऱ्या अर्थानं आपण आयुष्यात अशा ज्या गरजू लोकांना आपण त्यांना म्हणजे डोळ्याचा त्रास आहे त्यांचा तो त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ती जी संधी आपल्याला लाभली देवाच्या कृपेनं, तर ती संधी जेव्हा आपण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघतो तेव्हा खरोखर काही आपल्याला वाटतं की काहीतरी आपण आयुष्यात करून घेतलं. तर त्या उद्देशानं आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. ही संकल्पना आपणास का आली आणि काय असं प्रसारण म्हणजे आपल्या जीवनात आलं? खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात. थोडंसं 1 मिनटं उशीर झाला चालेल ना मला विश्लेषण सांगायला. बघा, मी लहानपणापासून जेव्हा 9वी-10व्या वर्गापर्यंत तर होतच नसतं, कारण मी साधारण शेतकरी कुटुंबातून जन्मलेला होतो. नागपूरपासून जवळपास 1.25 किलोमीटरवर माझा नेटिव्ह प्लेस तिकोडा तालुक्यातील काचेवाडी म्हणून माझं गाव होतं. आणि तालुका प्लेसला मी 10वीपर्यंत शिकायला गेलो. त्याच्यानंतर 11वी-12वी केलं आणि मग मी गोंदिया ITIला गेलो. जवळपास 94-95च्या दरम्यानची जी गोष्ट आहे, 1994-95च्या दरम्यानची जी गोष्ट आहे. मला जेव्हा मी जाणीव आली तर मला असं वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात आपला जो वाढदिवस आहे, देवानी म्हणतात हिंदू धर्मामध्ये की 84 लाख योनीच्या नंतर मनुष्य जन्म आपल्याला देव देतो. म्हणजे कोणत्या योनीत जात